वासंबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोधिवली सीएनजी पंपाजवळील सर्वे नंबर 8 मधील जमिनीत सुरू असलेले गृह प्रकल्पाचे कामकाज आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले दगड खोदकाम यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून येथील दगड खोदकामामुळे ग्रामस्थांच्या घरांना तर नजीकच्या श्री हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारावर तडे गेले असून राहत्या मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार पुढे आली आहे। दगड खोदकामामुळे परिसरात तीव्र कंपन निर्माण होत आहेत। दरम्यान सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोधिवली ग्रामपंचायत, चौक महसूल, खालापूर महसूल, MSRDC प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। आमच्या शेजारी जे बिल्डरनी काम चालू केलंय आणि कुरंगले म्हणून शेतकरी आहेत तेही त्यांना बिल्डिंग बांधण्याकरता जमीन दिलेली आहे। ही जमीन देताना ते कुठला परमिशन घेतला किंवा कुठला परमिशन आणले त्याचा अजून परत काही नाही। आम्ही सरकार दप्तरी गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की हे कुठलाही परमिशन घेतलेला नाही आहे किंवा कुठलीही अशी प्रत घेतलेली नाही का जेणेकरून यांना काम चालू करता येईल। यांचं दिवस रात्र काम चालू आहे। हे सकाळी 6ला पण मशीन चालू करतात, 5ला पण चालू करतात, रात्री 10, 11 वाजेवर मशीन चालू होतात। पूर्णपणे दगड वगैरे आमच्या घराकडे येतोय, पूर्ण घर हादरतोय। आता काल परवा माझ्या बहिणीच्या घरातला ॲक्वागार्ड कोसलून पाणीची लाईन वगैरे सर्व बंद झाली। त्यानंतर तो जो रस्ता आहे, येण्याचा जो रस्ता आहे हा वर्षानुवर्षे 100-200 वर्षापासून हा रस्ता रहदारीचा चालू आहे। ते आज त्या रस्त्याला गेट टाकला, गेट टाकून हा रस्ता ते थांबवलेला आहे आणि आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगतात का तुम्हाला पर्याय रस्ता देणार आहे। पर्याय रस्ता कुठून आहे? तर जिथं पाण्याची नदी आहे, जिथं पाण्याचा ओढा आहे त्यातून ते सांगतात का तिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष पाणी साचतोय, त्या पाण्याची तुंबी पूर्णपणे या घराकडे येते। मग जर भविष्यात हा जर प्रश्न उद्भवला, बिल्डर 1-2 वर्षात बिल्डिंग मधून निघून जाईल, नंतरचे प्रॉब्लेम कोण बघणार किंवा नंतरचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याचा परमिशन दिला कोणी? आणि जर परमिशन भेटलाय तर याच्या पाठीमागे कोण आका आहे? तो आका पण आम्हाला शोधायचा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।